हाय, वेलकम टू द ब्लॉग विथ मोनाली. तर रूमला जाऊन आंघोळ वगैरे करून थोडा आराम केला आणि आता इव्हनिंगचा वेळ आहे. आम्हाला रूममध्ये थोडं बोर होत होतं. म्हटलं आता पुरीला आलोच आहे तर फिरायला थोडीशी सुरुवात करूया. म्हणून आमच्या हॉटेलजवळ आम्ही गोल्डन बीचच्या जवळच रूम घेतला आहे. तर आता सध्या आम्ही काही रेडी वगैरे होऊन नाही आलो. म्हणलं व्ह्यूचा त्याला फक्त एन्जॉय घेऊया. त्यासाठी गोल्डन बीचवर आलेलो आहे. सी तुम्ही माझ्या मागे बघू शकता. देखो ये लोग. तर या साईडला खूप लवकर अंधार पडतो. आत्ताशी 5:30 वाजले. मी खोटं वाटलं तर टाइम दाखवते. टाइम बघू. 5:30 दिसतोय का? 5:30 वाजता अंधार पडतो इकडे. आपल्या महाराष्ट्रात 5:30ला इव्हनिंगचा वेळ असतो. बट व्ह्यू खूप छान आहे. तुला कसं वाटलं? मस्त आहे. 5 दिवस आता फुल एंजॉय भाई. अच्छा है. पीछे बीच व्यू, सामने लाइट की व्यू और साथ में चाय और उनकी वाइफ चाय और काय चाय प्लस लवर. ओ चाय लवर. आणि आमचा बोर्डिंग माणूस. पुरीचं लाईट हाऊस दिसत आहे. सी हे बघा. उद्या आम्ही इथे जाणार आहे. बट आता जस्ट इथपर्यंत यायचं नाही आपल्याला. नाईट वॉक साठी बीच साईडला फिरतोय. तर बघतोय काय काय आहे आणि काय काय नाही. तर दुपारपासून खूप भूक लागली आहे. म्हणजे आम्ही काही खाल्लेलंच नाही आहे. आता डिनरचा वेळ झाला आहे ऑलमोस्ट. आणि आम्ही एका ठिकाणी जेवायला आलो आहे. खूप सुंदर असं हॉटेल आहे. मी तुम्हाला दाखवते. जेवणामध्ये पनीर ऑर्डर केलं आहे. बघू आता फर्स्ट डिनर कसा होतो. भाई इथले लोक सॅलडमध्ये कच्ची मिरची खाते. दाखवते मी तुम्हाला. बघा कच्ची मिरची कोण खातं भाई. आपण तर नाही खाऊ शकत. हे लोक खात असतील आवडीने पण आपण नाहीच खाऊ शकत. दुपारी पण आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. तर तिथे पण डायरेक्ट कच्ची मिरचीची फुल प्लेट ठेवलेली होती. आणि तिथले लोक मस्तपैकी म्हणजे मजेने खात होते. आम्ही नाही खाल्ली. आणि आम्ही चौघात एक थाळी घेतली होती. कारण की जेवण दिसताना तेवढं काही खास दिसत नव्हतं. पण भूक एवढी लागली होती ना म्हणून टेस्ट म्हणून. आणि आता आला आहे मस्त डाळ तडका. या लोकांचा फेवरेट. चला प्रॉपर आमचा डिनर एकदम छान झाला आहे. बट यांची सर्विस थोडी लेट होती. बट सगळं ओके होतं. वाईब छान होती इथली. इतके छान छान कन्स्ट्रक्शन केलेले आहे ना लॉजचे. खूप सारे. हाय, वेलकम टू द ब्लॉग विथ मोनाली. जय जगन्नाथ. तर फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवशी आम्ही मॉर्निंगच्या आरतीला चाललो आहे मंदिरामध्ये. सकाळी 4 वाजता उठलो आहे. रेडी वगैरे झालो आहे. आणि आता घरातून निघतो आहे. इनकी वजह से हमको बहुत लेट हुआ है. आज दिवस आला आहे जे की आम्ही आज दर्शनाला जाणार आहे. मॉर्निंगला 4 वाजता उठून रेडी वगैरे झालो आहे. आणि आता बस आरतीची वेळ होणारच आहे. आणि म्हटलं तोपर्यंत 20 मिनिटं पोहोचून जाऊ. आता वाजले 5:30-6ला आरतीचा टाईम आहे. घरातून निघतोय. मी तुम्हाला लुक दिसेल की नाही माहिती नाही. खंडवा साडी. स्पेशली ही साडी मी आजच्या दिवसासाठी घेतली होती ओडिसा पाटलांची. कसा वाटतो माझा लुक नक्की सांगा. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो ना तिथे खाली इंटरनेट खूप सुंदर फिश आहे ना. आणि मला तो खूप आवडला आहे. सी हे याला छोट्या छोट्या मिशा आहे. भाई साहब ये कितना प्यारा लग रहा है. सगळ्यांचा ए बघ खूप छान दिसते. माझा नवरा तर हा रुमाल कसा धरला यांनी बघ ना. बिल्डिंगची साफसफाई करायला घेतली का? हत्तीवाणी पण हो जरा बरं दिसते. बकवास. नशीब की घराच्या बाहेर हॉटेलच्या बाहेर आल्यालाच आम्हाला ऑटो लागलाय.
आणि आम्ही आता ऑटोची मजा घेतोय. तुम्हाला काही बोलायचं नाहीये का? छान आहे आजचं सकाळचं. बारीक थंडी आहे, रात्री जरा जास्त होती, म्हणजे आपल्यासारखीच आहे, जशी संभाजीनगरला आहे तशीच. पण छान आहे वातावरण. इकडचे लोक पण चांगले आहेत, काही आर्ग्युमेंट नाही करत. सांगतात ते थोडंफार त्यांच्या हातात असलं तर करतात, नाही असं नाही. हा ऑटोच्या पैशाबद्दल बोलतोय. नाही सगळ्याच गोष्टीत बघतात. कालपासून आम्ही खातोय पितोय बाहेर निघतोय ना, सगळे असे म्हणजे असं रागेट स्वभाव नाही, हेल्पिंग नेचर आहे. हेल्पिंग नेचर आहे. तर तुम्ही पण या. 6:15लाच किती उजेड आहे इकडे आणि मंदिराच्या जवळ जवळ आलोय आता आणि आतमध्ये एंट्री करायला रस्ता शोधतोय. व्ह्यू आहे ना, आय कॅन्ट बिलीव्ह. त्याच्या आजूबाजूचा परिसर. तू सांग ना काय आहे मंदिराच्या डाव्या बाजूला काय आहे? मंदिराच्या मागे यावं लागतं एंट्रीसाठी थोडस, आणि लॉकर वगैरे इथं ठेवलेले आहेत. बॅग वगैरे, तुमचे मोबाईल. मंदिराचा व्ह्यू बघ किती सुंदर आहे. आणि ज्या साईडने बघू आपण, आपल्याला गोल दिसतच बरं का ते वरचं. आणि मंदिराजवळून नाही. वाव. आतमध्ये मोबाईल बॅग वगैरे न्यायला अलाउड नाहीये, सो मोबाईल आता आम्ही जमा करतोय आणि दर्शन झाल्यानंतर मोबाईल घेऊ येतो. इथे मोबाईल आणि बॅगचं स्टँड आहे. चला जय जगन्नाथ, भेटू लवकर. तिकडे चप्पल मोबाईल ठेवायला आता जागाच राहिली नव्हती, सो आम्हाला दुसऱ्या काउंटरवर पाठवलंय त्या माणसाने. म्हटलं व्ह्यू तुम्हाला दाखवलं. काउंटर प्रत्येक ठिकाणी ते काउंटर आहे. शूज, चप्पल सगळं ठेवू शकतो. मोबाईल वगैरे जमा करायचं आहे. 8:30 पर्यंत आमचं दर्शन झालंय आणि दर्शन खूप मस्त झालंय. स्तंभ लागतं इथून पण एंट्री, आणि बॅक साईडने पण 2 ठिकाणाहून एंट्री. एक दक्षिण आणि एक उत्तर, असे 2 दरवाजे आहेत बॅक साईडला. आणि समोरचं आहे पश्चिम. इकडून मेन एंट्री राहते मंदिराची. डायरेक्ट तुम्ही मंदिरात जाऊ शकता. जय जगन्नाथ. तुम्ही पण या. खूप छान मंदिर आहे. माझी तर खूप इच्छा होती लग्न झाल्यापासून इथे आम्ही कधी येऊन कधी नाही. आज फायनली आमचं दर्शन झालं आहे. नशिबाने आज म्हणजे दर्शन महाआरतीची वेळ होती, आम्हाला आरतीसुद्धा लागली आणि इतकं सगळं निवांत झालं ना, खूप मस्त झालं आहे. तुम्ही पण या. इथे खूप सुंदर आहे, खूप छान आहे बघायला पण आणि दर्शन करायला पण. लोक पण खूप चांगली आहेत. चला दर्शन झालं आहे, फोटोशूट पण झालं आहे. आता आम्ही चाललो आहे रूमकडे, कारण की नेक्स्ट स्पॉट आमचं काही ठरलेलं नाही. हवेच्या उलट्या दिशेने खरंच झेंडा फडकतो. मी एक्झाम्पल दाखवते. हा झेंडा इकडे फडकतोय, तो झेंडा बघा त्या साईडला फडकतोय, इकडे फडकतोय, पण तो झेंडा अपोजिटला आहे. आणि हा बघा अपोजिट डायरेक्शनला. गेले तर जास्त ब्राह्मणांच्या नादी लागू नका. डायरेक्टली आत जा आणि डायरेक्ट लाईन लावून डायरेक्ट मंगल आरती झाल्यानंतर डायरेक्टली दर्शन राहतं. मंगल आरती झालेली नसेल तर फक्त मुखदर्शन होतं आणि बाहेर निघतात. आणि तसं पण मुखदर्शन याचं पण खूप जवळून आहे बाकीच्या गोष्टी. तर जास्त ब्राह्मणांच्या आणि प्रसादाच्या पण नादी लागू नका. मी तर होतो फक्त दर्शन म्हणूनच या. आणि आत पण छोटे छोटे मंदिर आहेत, त्यांचं पण दर्शन घेऊ शकता तुम्ही घ्यायचं तर. पण भरपूर मंदिर आहेत आणि कुठंच पैसे देऊ नका. सगळं फ्री आहे, पण पैसे होऊन मागतात ती माणसं. आणि गंध वगैरे लावणं वगैरे अशा ठिकाणी पण भरपूर पैसे जातात विनाकारण. त्या ठिकाणी पण जास्त आहे ना करू. फक्त आपलं एम काय आहे तर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेणं, मुखदर्शनच होतं, पण चांगलं घेणं. तिथं खूप जास्त गर्दी राहते. त्यावेळेस दुपारच्या टायमिंगला जर आला तर थोडीशी कमी गर्दी राहील. सकाळी खूप जास्त गर्दी राहते. दर्शन झालं आहे आणि आता खूप भूक लागली आहे. आमची नाश्त्याची वेळ झाली आहे. सगळ्यात पहिले आम्हाला नाश्ता आला. मी खाऊन निघलो होतो घरातून. सकाळी सकाळी दिवाळी खाल्ली होती. हे सगळे उपाशी होते. मग काय तर आम्ही सगळे उपाशी. आणि जो खाऊन आला त्याच ऑर्डर पहिले. पुरी भाजी
हिची पण आली. कशी आहे? जोडीनं घेतला ना तर शेतकरी पण आशीर्वाद देऊ. एवढं काय नाही असला फासायचं नाही. वरण तू खा बरं. वरण तिखट नाही वाटत. रिव्ह्यू दे चल. सांबर नाही ते वरण दिसते. ओके 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 ओके. मंदिराच्या एक्झॅक्टली समोरच्या मार्केटमध्ये खाजा वगैरे छोट्या छोट्या वस्तू विक्री आहे आणि खाजाचं भरपूर व्हरायटी इथे तुम्हाला दिसेल मंदिराच्या एक्झॅक्टली समोर. आणि असं काही सामान विकायला आहे. खाजा पण 2-3 प्रकारचे आहे. आम्ही काही घेतला नाही त्यामुळे मला नाही माहिती. गाडी या हा मज्जा येते यार. याच गाडीत या. हा पार्किंग पासून तुम्ही या गाडीत फ्री म्हणजे फिरू शकता. अभी हम बीच की तरफ रुके लेकिन हमको कुठे चाललोय? बेडी हनुमान मंदिर म्हणून आहे. ओके. तिथं मंदिरात देवाला बांधून ठेवलेलं आहे हनुमान देवाला. केवढं मोठं आहे ना. और पतला नहीं ऐसा ही मलाई भाई एवढं गोड आहे नारळ पाणी खूप जास्त आणि खूप छान आहे. हा फुल पैसा वसूल आहे. आपल्या इथं 60 रुपयाला भेटतं. मग काय तर 30-40 रुपये किती भंगार रस्ता आपल्या किती. खूप मस्त आहे इकडलं नारळ पाणी. मी आलोय आता बेडी हनुमान मंदिराकडे. ड्रेस बघ थोडीशी. मंदिरात प्रवेश करायला 5 रुपयाचे एंट्री तिकीट आहे या साईडला. दर्शन झालंय आमचं. खूप छान अशी मूर्ती येते. मी मूर्तीचा फोटो नाही काढला बट मूर्ती दाखवू शकते तुम्हाला. अशी माझी मूर्ती येते. आणि हे चाय लवर जिथे तिथे चाय. यावेळी कुल्हड़ मध्ये चाय चालली आहे. तुला ते घ्यायचे होते ना ते. बेड़ी तुम पढ़ के रोको और तुम जाते हुए पानी भी चला जाएंगे नीचे में. वो आते हुए पानी भी नीचे में चला गया. वो अभी बेड़ी पढ़ के रोके हैं. जगन्नाथ का महाप्रसाद दिल्ली आते हैं वो करने. बोले हम भेजेंगे अब तुम्हारे लिए, तुम तकलीफ मत करो. और वो हमने अलग ही सुना था कुछ तो काम चल रहा था मंदिर का, तब हनुमान को उधर रखा था कि पानी मत आने दो आगे. वहीं पर जब आए पानी भागे. मतलब पानी वहाँ पर था. पानी आता था वहाँ पर था. अभी 5 मिनट दूरी में. अब 5 मिनट जाएंगे तो समुद्र पड़ेगा. इधर से सीधा जाने वही सीधा. काय म्हणताय का बाबा तिथं मंदिरात प्रसाद वगैरे बनायचा ना, तर मग हनुमान जायचे आणि सगळं खाऊन टाकायचे. मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी काय केलं, जगन्नाथ म्हणे तू इथंच थांब. ते इथं ठेवलं, तुला दररोज प्रसाद पाठवतो म्हणे. म्हणून इथं जर थांबला तर मग हे पाणी बी पुढे जाईल. पाणी बी 5 मैल पुढे सरकलंय समुद्राचं. आणि हनुमान पण तिथंच राहिले बेडी बंधक. ओके. वचनाला जागलेले म्हणजे त्यांनी सांगितलं. आता मी युट्यूबला पाहिलं होतं. मी ते एक्झॅक्टली म्हणजे माहित नाही की काय काय नाही. इकडे समुद्र समोर पण इथून एंट्री नाही. बघू ना आपण. नाही ते म्हणलं नाही तर सीधा जाऊ म्हणे. समुद्र कुठला आहे बीच हा? हे प्रायव्हेट प्रॉपर्टी समोर आपल्या इकडून रस्ता आहे खाली. हो का. आम्ही लोक चाललोय आता गोल्डन बीच वरती. तर दुपारी तिकडे दर्शन वगैरे झालं, जेवणा खावणं केली आणि रूमला येऊन जे झोपलं होतं ना, खूप जास्त थांबत आम्ही आता. म्हणून मग आता इथे लवकरच इव्हनिंग होती. तरी साधारणतः 5:30लाच सूर्य मावळून जातो आणि खूप अंधार होतो. त्यामुळे आता 3:30 वाजले आणि 3:30 वाजता आम्ही बीचवर चाललोय. तर चला मग. आमचा आउटफिट इथे काहीच दिसत नाहीये. अंधार आहे. येस लाइट आहे बंद आहे. जाऊ दे खाली जाऊन दाखवूया. पति का आउटफिट वैसे तो अच्छा लग रहा है, बस मुंह फुलाए हुए है. हंस. फायनली आम्ही बीचवर आलोय. खूप छान व्ह्यू आहे. बीचचं नाव आहे गोल्डन बीच. गोल्डन सँडमुळे गोल्डन म्हणतात आहे. ही जी फॉरेनर आहे ना, हिने आम्हाला कॉम्प्लिमेंट दिली. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. आणि आमचे जलकुकडे नवरे
ज्यांचं तोंड पडू नये आम्ही हे कपडे घातले तर कुत्र्यावर टाकेन तुला. नाही. इतक्या छान कुत्र्यावर नको टाकूस. चला गोल्डन बीच आता फिरून झालंय आणि पेट पुण्याची वेळ आहे. काय खायचं? खायला इथं खाण्याचं थोडं अवघड आहे महाराष्ट्रीयन लोकांसाठी खरंच अवघड आहे. म्हणजे आपण तरी भाजी भेटतं तसं पण पंजाबी डिश वगैरे पण थोडेसे स्पायसी आहेत. नॉर्मल एवढं पण स्पायसी नाही. टोमॅटो ग्रेव्ही जास्त वापरतात ते जास्त जात नाही आणि चपातीमध्ये तर रोटी म्हणतात आणि लय नॉर्मल देतात आणि मीठ जास्त आहे बाबा इथे. भातात नाही मीठ टाकत बाकीच्या गोष्टी जास्त मीठ टाकतात ते. हा आपल्याला म्हणजे सारखी भात आणि एवढ्या व्हरायटीच्या भाज्या खायची सवय राहत नाही. लय पोळीशिवाय variety, तर पोट लय भरत नाही. भातासोबत फक्त हा variety भाज्यांच्या जास्त व्हरायटी बघायला मिळतील आणि खायला सुद्धा. भाज्या ओके एवढ्या काही एवढ्या tasty नाही काही लागत. बकवास नाहीये. ठीक आहे आपल्याला सवय नाही ती हा. स्पायसी खायची सवय आपल्याला. तेच ठीक आहे. बघू आज शोधतोय एखादं चांगलं ठिकाण. काल एक ट्राय केलं, आज काहीतरी वेगळं ट्राय करू म्हटलं. वर्ल्ड कप 2011 रेस्ट्रो भारी नाव आहे ना. आणि याचा मेन्यू कार्ड पण भारी असेल. मग बघू चला. काही नेहमीप्रमाणेच यांचं मेन्यू आहे आणि ड्रेस सेम पण आहे. दाखवते मी तुम्हाला. सी बढिया छान थीम आहे ना. We don't accept online payment from. आणि यांची ड्रेसिंग चला मस्त जेवण आलंय आणि खूप भूक लागली आहे. जेवूया आता. चपाती कांदा माहितीच नाहीये. तोंडी लावायला मिरची देते बाई हे लोक. कोण खाणार आहे? आजला सूर्य मावळलाय. 6:30ला जेवण कम्प्लीट झालंय रात्रीचं आणि रूमला 7:30ला येतोय. म्हणजे 8-8:30 पर्यंत तर आम्ही झोपणार सुद्धा इथे. सकाळी परत 4ला उठणार. हा उद्या मॉर्निंगला 4ला उठायचंय. बट नाही इथे खूप लवकर रात्र होती आणि झोपतो पण आम्ही खूप लवकर आहे सध्या. हो ना. चला बाय बाय.